आता थांबवली तेव्हा स्मोक आलाय, नाही तर आला नव्हता. हे बघ आता पण येतोय. ट्रॅफिक मध्ये एवढा घाण फसलोय ना, तिथे मला 15 मिनिटं लागत होती, तिथे अर्धा तास लागतो आता. घाण मस्ती बघा. नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही सगळे, आणि तुमच्या या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजचा हा ब्लॉग फक्त रॅन्डम ब्लॉग आहे, याच्या मध्ये काय प्लॅन नाही. सकाळी काल रात्री प्लॅन बनवलेला पावणा लेकचा, पण तो कॅन्सल झालाय त्या कारणामुळे. पण आता मी फक्त चाललो असंच रॅन्डमली बदलापूरला. आज गाडी घेऊन चाललोय आणि इथे साईडला शिप्सला थांबलेलो, ब्लॉग वगैरेची सुरुवात करीत होतो. कारण घरातून पेट्रोल वगैरे भरलं रात्रीच, आणि आता निघालोय बदलापूरला. तर आपण डायरेक्ट ब्लॉग वरच भेटू. ब्लॉग चालू केलाय आणि बाजूला पवई आहे, पवई लेक पर्यंत पोहोचलोय. अजून ऍटलिस्ट 50 किलोमीटर असणार कदाचित. आज टोटल 100 किलोमीटर आपण गाडी चालवणार आहे. 100, 106, 107, राऊंड फिगर 110 पकडा. आता जिथे पण जातो ना, तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हर एक जागेवर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. जिथे बघतो तिथे मेट्रो, जिथे बघतो तिथे मेट्रो. कधी संपणार आहे ते नाही माहिती, लवकर संपलं पाहिजे, कारण याच्यामुळे ना खूप ट्रॅफिक वाढते. आम्ही जॅकेट वगैरे घालणार होतो, रायडिंग जॅकेट घालणार होतो, पण चांगलं गेलं नाही घातलं ते, कारण खूप जास्त गरम होतं आता. फक्त किती 3-4 किलोमीटर चालवले असणार गाडी, पण आता खूप जास्त गरम होत आहे, हीट मारते असं वाटतंय. आणि आता उन्हाळा चालू झालाय, कदाचित राईड कमी होणार, कारण उन्हामध्ये राईड करणं हे खूप अशक्य आहे. पण आपला पाऊस आला की आपली राईड सुरू. फक्त 2-3 महिने, 4 महिने पकडा ना. मे मे संपला की आपला पाऊस चालू. आणि एकदा पाऊस चालू झाला ना, एक्साइटमेंट असते की इकडे जाणार, मी तिकडे जाणार, तिकडे जाणार, इकडे जाणार. मी लोकेशन फिक्स केलं आत्ताच, लोकेशन ना ठरवून ठेवलेत की जायचं इकडे, जायचं तिकडे, नोट करून ठेवलेत मी सगळीकडे. आणि काय ना, पावसाळ्यामध्ये लय मजा येते यार. फक्त घरातून बाहेर निघा आणि काय मजा करा. शील फाट्याला पोहोचलो आणि वाशी क्रॉस करेन. कदाचित वाशी याच्या पुढेच येत आहे, मला पण एवढं माहिती नाही. पण मी लोकेशन लावलंय, तर एक्झॅक्ट तोच लोकेशन दाखवतोय. पाऊस आल्यावर हे पूर्ण हिरवगार होणार, आणि हिरवगार झालं ना की डोळ्यांना आधार भेटतो, कारण महाराष्ट्र हा हिरवगारच सुंदर वाटतो. पहिला कोकण कोकण राईड करायचे ऍटलिस्ट या 2-3 महिन्यात, कोकण राईड चालू करायचे. पण ऊन गेल्यावर, समर गेल्यावरच मी कोकण राईड करेन. तिथे साईडला थांबलेलो पाणी पिण्यासाठी, आणि आपली गाडी बघा. आता पाणी पिऊन वगैरे निघेल इथून, आणि डायरेक्ट अविनाशच्या इथेच भेटेल. इथे साईडला थांबलेलो मी. आपल्या मोठ्या बघा महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या
भारी वाटतं आता मूर्त्या बघतोय आणि त्यांचे विचार ते आपल्याला जपले पाहिजे. ट्रॅफिक मध्ये एवढा घाण फसलोय ना, जिथे मला 15 मिनिटं लागत होती तिथे अर्धा तास लागतो आता. आणि गरमी एवढी झाली आहे ना, बापरे, पूर्ण ओला झालं आतमधून आणि काढू पण नाही शकत. काढलं तर जास्त ऊन लागेल आणि पूर्ण बॉडी ब्लॅक होऊन जाईल, कारण हाफ टी शर्ट घातलंय. ऍटलीस्ट फुल शर्ट घातलं असतं तर काय नाही झालं असतं, पण हाफ टी शर्ट मुळे ना पूर्ण बॉडी ब्लॅक पडेल. ब्लॅक म्हणजे ऊन जेव्हा पडेल तेव्हा ब्राऊन होऊन जाईल बॉडी. आता ऑलमोस्ट पोहोचत झालोय बदलापूरला. आणि बदलापूरला बदलापूरला पोहोचल्यावरच आपण कुठे जातोय हे तुम्हाला सांगतो. तुम्ही तर मला वाटतंय थंबनेल वरून समजून गेला असणार, पण तरी पण तिथे पोहोचल्यावरच सविस्तरपणे विचार करू आणि मग सांगू की कुठे जायचंय. कारण अजून कन्फर्म नाही आहे की आम्ही तिथेच चाललोय, कारण ऍक्च्युअल तो प्लेस परमनंट क्लोज दाखवतोय, बट रील वर तर दाखवतोय की तो चालू आहे. सो डिसाइड की तिकडे गेल्यावरच आम्ही डिसिजन घेऊ की काय करायचंय, जायचंय की नाही, कारण 13 किलोमीटर खूप आहेत. फिश टँकची साफसफाई. तर मित्रांनो, 2 तास होऊन गेलेले आणि 2 तासानंतर आम्ही आता निघतोय, कारण हा जेवला नव्हता आणि जेवून आला. आता पोट वगैरे सगळं भरलंय त्याचं. आता 4:30-5 वाजत आले आहेत. 5 वाजता आम्ही निघतोय, तर आपण डायरेक्ट मोटर ब्लॉकवरच भेटू. तर मित्रांनो, आपला प्लॅन फिक्स झालाय की कुठे जायचंय. तर जायचं असं आहे की बारबी डॅम्पला, आणि आपण बारबी डॅम्पला जाऊन आलोय. तरी पण हा रॅन्डम ब्लॉग आहे म्हणून आपण एक मजा मस्तीसाठी चाललोय. आता तिकडे काय आहे काय नाही फक्त त्याच्यासाठीच, बाकी काय नाही. बाकी बारबी डॅम हा ईस्टला आहे का वेस्टला मी तुम्हाला सांगतो. आणि मगापासून मी खूप बोललो आणि नंतर लक्षात आलं की कॅमेरा चालू नाही, बंद आहे. जेव्हापासून निघालेलो तिथून गॅरेज मधून तेव्हापासून. लास्ट टाइम आम्ही बारबी डॅमचा ब्लॉग आहे, त्या ब्लॉग मध्ये ना जाग्यावर आम्ही भजी वडापाव खाल्लेला. काय वडापाव होता, एक गरम गरम काढलेला त्यांनी. खातोय खातोय खातोय, आमची भूक संपत नव्हती, एवढा मस्त होता. मजा आली खाता खाता. पण तो वडापाव आता बघू तिकडे भेटतोय का, तिकडेच जाऊ. आपण आता चाललोय जंगलामध्ये. जंगलामध्ये एंटर करणार आहे. वाजलेत 5 वाजता जंगलात एंटर करणार. निघता निघता 1 तास लागणार आम्हाला. 6 वाजतील आणि 8 वाजेपर्यंत मी घरी. काय झालं? काय झालं? हा, दूर येतोय ना. चालू कर.
आता थांबवली तेव्हा स्मोक आलाय, नाही तर आला नव्हता. काय बोलतोय? हे बघ आता पण येतोय. अरे आतमधून येतो इकडून. दिसला? एकदा किक मार. इथून येतोय, इथून येतोय. चला बघूया काय होतंय काय नाही. ऍटलिस्ट समजेल तरी गाडी चालवून की काय झालंय. बाकी राइड सुरू आहे, चालू आहे, चल रही है. त्या गाडीमध्ये काहीतरी इश्यू होतोय, बाकी कायच नाही. धुराचा इश्यू आहे. धूर का निघतोय ते नाही माहिती. आणि इकडे आलो जर गारगार गारगार वाटलं. ऊन कमी झालंय, थोडस गारगार फील झालं मला. बाकी हा एरिया पूर्ण जाळून टाकलाय. तेरे लिए जीव गेला असता ना बाबा. आता जंगल चालू होतील. लांब लांब पर्यंत घर नाही आहेत. हा इथे वडापाव खाल्लेला आम्ही. एक्सपांड झाला ना आता, एक्सपांड झाला बिझनेस. मस्त गरम गरम वडापाव.
बिलकुल पाणी नाही. फुल इथे मजा आहे. कोण नाही हा, कोण नाही. पूर्ण मजा आहे इकडे. सूर्य वगैरे इकडे इकडे टाइम स्लॅब वगैरे लावू जरा आता. मस्त सूर्य मावळतोय समोर. आणि इकडे आम्ही चकना खातो. चकना म्हणजे शेंगदाणे आहेत, चणे. बाकी काय नाही आमच्याकडे बघा. तोच चकना आहे आमच्यासाठी. आणि इकडे काय पाणी तिकडून वरतून धरण सोडतात. धरणच बोलतात ना त्याला. डॅम आहे. आणि सूर्य हा मावळत आला आहे ऑलमोस्ट. त्या झाडांच्या खाली गेला की संपला. बाकी काय, बाकी सगळं मजेत आहे. राईड आज सकाळची कॅन्सल झाली 1:45 म्हणून आम्ही बारवी डॅम्पला आलो. काल 1:30-2 वाजता झोपलो, ती चुकी झाली. जर लवकर झोपलो असतो तरी पण लवकर नसतो, तर लवकर उठलो असतो, ते कन्फर्म होतं. बाकी काय, बाकी हा व्लॉग इथपर्यंतच होता. आपण पाठी टाईमलॅप्स लावल्यात, ते टाईमलॅप्स तुम्हाला भेटणार बघायला. रान मस्ती बघा. इथं खायला स्वतःला भेटत नाही आपल्याला, आणि तो माशांना गेला होता. कोणतरी